नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर आलेलो आहोत. आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सर्वांना विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य पहा आणि यूट्यूब चॅनल जर आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल यावर क्लिक करून बेलवर बटन दाबा. मी प्राध्यापक यानपुरे जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड. यापूर्वी इतिहास विषयाचं अध्यापन ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करत असताना आपण घटक क्रमांक 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या घटकांतर्गत जवळपास आपल्याला 7 उपघटक पाहायचे आहेत. त्यापैकी सर्वप्रथम आपण प्रस्तावना आणि प्रस्तावनेअंतर्गत प्रबोधन युग, प्रबोधन काळ याविषयी सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. प्रबोधन युगाचा प्रारंभ कधीपासून झाला, आधुनिक युगाचा पाया कधीपासून घातला गेला, नवाश्म युगाची सुरुवात कधीपासून झाली किंवा नवयुगाची सुरुवात कधीपासून झाली, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण कालच्या तासिकेमध्ये या ठिकाणी केलेला आहे. आज आपल्याला या ठिकाणी नवीन मुद्दा घ्यायचा आहे, नवीन अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, अर्थातच युरोपातील धर्मयुद्धे. आता युरोपातील धर्मयुद्धे हा मुद्दा समजून घेत असताना किंवा त्या धर्मयुद्धांचे परिणाम कोणकोणते झालेले आहेत हे पाहत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी एक एक करून उलगडा करून घ्यायचे, सर्व गोष्टी समजून घ्यायचे. आता धर्मयुद्धे हा शब्द प्रयोग आलेला आहे. मग धर्मयुद्धे कशाला म्हटलं जातं, त्याची व्याख्या कशा प्रकारची आहे, या धर्मयुद्धाची गरज का पडली, एकूण किती धर्मयुद्ध झालेली आहेत किंवा या धर्मयुद्धाची कारणे कोणती, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. आणि या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना समजणं जास्त गरजेचं आहे. म्हणून आता युरोपातील धर्मयुद्धे आणि त्यांचं महत्त्व आणि त्यांचे परिणाम या ठिकाणी पाहत असताना एकंदरीत जवळपास या धर्मयुद्धाच्या संदर्भात विचार करत असताना 3 शहरांना जास्तीत जास्त महत्त्वाचं स्थान आहे. कारण आता 3 शहर अतिशय पवित्र समजले जात असायची. ती 3 शहर अतिशय पवित्र समजले जात असायचे. त्यामध्ये नंबर 1 जेरुसलेम, नंबर 2 बेथलहेम आणि नंबर 3 ज्यू. कोणकोणते 3 शहर सांगितले? नंबर 1 जेरुसलेम, नंबर 2 बेथलहेम आणि नंबर 3 ज्यू. या तिन्ही शहरांना ख्रिश्चन आणि इस्लाम, आता ख्रिश्चन धर्म वेगळा, इस्लाम धर्म वेगळा, परंतु या दोन्ही धर्मामध्ये अतिशय पवित्र अशा प्रकारचं समजलं जात असायचं. पवित्र शहर म्हणून या ठिकाणी समजली जात असायची. कारण तर त्या तिन्ही शहरांमध्ये पावित्रता जपण्याचं काम त्या ठिकाणच्या लोकांनी केलेलं होतं. म्हणून त्या शहराला या ठिकाणी पवित्र शहर म्हणून या ठिकाणी नावारूपाला आणलं गेलेलं होतं. म्हणून जेरुसलेम असेल, बेथलहेम असेल किंवा ज्यू असेल, या तिन्ही शहराचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर या तिन्ही शहरासाठी ख्रिश्चन धर्माने सुद्धा आणि इस्लाम धर्माने सुद्धा एक महत्त्व प्राप्त करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कारण त्या शहरांना पवित्र शहर म्हणून या ठिकाणी ओळखलं जात असायचं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता ख्रिश्चन धर्म म्हटल्याच्या नंतर ख्रिश्चन धर्माचा धर्म संस्थापक कोण, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. इस्लाम धर्माचा धर्म संस्थापक कोण, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मग आता ख्रिश्चन धर्माचा धर्म संस्थापक जसं आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्त आहे.
तसं आपल्याला इस्लाम धर्माचा धर्मसंस्थापक कोण आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांना ज्ञात असायला पाहिजे किंवा असेल सुद्धा, यामध्ये कसल्याच प्रकारची शंका नाही. मग इस्लाम धर्माचा धर्मसंस्थापक कोण आहे सांगता येईल कोणाला? नाही सांगता येणार, तरी पण मीच सांगतोय. आता इस्लाम धर्माचा धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी इसवी सन 610 मध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली, ते पण मक्का शहरामध्ये. म्हणून मोहम्मद पैगंबराच्या इस्लाम धर्मामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या ख्रिश्चन धर्मामध्ये या तिन्ही शहरांना अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम त्या काळामध्ये या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आता त्यांना पवित्र शहर म्हणून ओळखलं जातं. कोणत्या 3 शहरांना? नंबर 1 जेरुसलेम, नंबर 2 बेथलहम आणि नंबर 3 जू. या तिन्ही शहरांना या ठिकाणी पवित्र शहरे म्हणून ओळखले जातात आणि त्याच पवित्र शहरांचं पावित्र्य जपण्याचं काम या 2 धर्मियांमध्ये लागलेलं होतं. मग एकंदरीत जे काही इस्लाम धर्माचे अनुयायी, आता अनुयायी हा शब्द प्रयोग नवीन आलेला आहे. बऱ्याच धर्मामध्ये शब्द प्रयोग वापरला जातो. बौद्ध धर्माचे अनुयायी, इस्लाम धर्माचे अनुयायी, ख्रिश्चन धर्माचे अनुयायी, असा काही शब्द प्रयोग या ठिकाणी वापरला जातो. मग अनुयायी या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे कुणाला? नसेल तर अनुयायी म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये जे काही अनुयायी असतात. आता बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, इस्लाम धर्मामध्ये इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत, किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत, हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माचे अनुयायी आहेत. मग अनुयायी कुणाला म्हणायचं? जे आपापल्या धर्माच्या तत्वानुसार चालण्यासाठी प्रयत्नशील राहतात, प्रयत्न करतात, त्या लोकांना अनुयायी असं म्हटलं जातं. त्याच अनुषंगाने त्याच पद्धतीने या ठिकाणी इस्लाम धर्माचे जेवढे काही अनुयायी होते तर त्या केवळ इस्लामच नाही, ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आणि इस्लाम धर्माचे अनुयायी जेवढे काही अनुयायी होते त्या अनुयायांसाठी हे तिन्ही शहर, त्यामध्ये जेरुसलेम, बेथलहम आणि जू, हे तिन्ही शहर अतिशय पवित्र अशा पद्धतीने समजले जात असायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे सर्व गोष्टी कुठे बाजूला ठेवल्यासारख्या झालेल्या आहेत. सध्याचा काळ हा वेगवेगळ्या पद्धतीने वाटला गेलेला आहे. हिंदू धर्म म्हटलं त्यांच्या अनुयायांची विचारसरणी वेगळी झालेली आहे. बौद्ध धर्म म्हटलं की बौद्ध धर्माच्या अनुयायांची विचारसरणी वेगळी झालेली आहे. इस्लाम म्हटलं की इस्लाम धर्माच्या अनुयायांची विचारसरणी वेगळी झालेली आहे. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची विचारसरणी वेगळी झालेली आहे. ही सध्याची परिस्थिती आहे. परंतु त्या काळची परिस्थिती जर लक्षात घेतली, 11व्या शतकातली जर परिस्थिती लक्षात घेतली तर 11व्या शतकामध्ये या दोन्ही धर्मांच्या अनुयायांनी या तिन्ही शहरांना एक पवित्र शहर म्हणून या ठिकाणी संबोधलं होतं किंवा त्या दृष्टीने त्या शहराकडे पाहिलं जात असायचं. म्हणूनच 11व्या शतकामध्ये ही तिन्ही शहरं, इस्लाम धर्माची स्थापना इसवी सन 610 मध्ये झाली, मोहम्मद पैगंबराच्या अधिपत्याखाली झाली, मक्का या शहरामधून झाली. परंतु 610 नंतर या ठिकाणी आपण अभ्यास करतोय 11व्या शतकाचा, तर 11व्या शतकामध्ये हे तिन्ही शहर इस्लाम धर्माच्या अधिपत्याखाली होते, वर्चस्वाखाली होते किंवा त्यांच्या ताब्यामध्ये होते. या ठिकाणी 11वं शतक जास्त महत्वाचं आहे. धर्मयुद्धे का घडली, धर्मयुद्धांची सुरुवात का झाली याची पार्श्वभूमी आपण पाहतोय किंवा पार्श्वभूमीतून पुढे जात असताना धर्मयुद्धाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आणि धर्मयुद्ध घडण्याच्या पाठीमागची कारण ही 3 शहर, कारण या तिन्ही शहरांना अतिशय पवित्र समजलं जात असायचं. आणि 2 धर्मामध्ये या ठिकाणी वर्चस्वाची वेळ आली, त्यामध्ये इस्लाम धर्म हा आणि ख्रिश्चन धर्म हा त्या तिन्ही शहरांवर ताबा मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिला.
त्यामध्ये जेरुसलेम, बेथलेहेम आणि जीव हे तिन्ही शहरं आपापल्या वर्चस्वाखाली असायला पाहिजे, आपल्या ताब्यात असायला पाहिजे, त्यावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे, अशा प्रकारची विचारसरणी त्यांच्या त्या दोन्ही धर्मांमध्ये रुजायला लागली किंवा त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. म्हणूनच या तिन्ही शहरांना स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी त्या काळामध्ये धर्मयुद्धांपर्यंत जाण्याची वेळ आलेली आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून दिसून येते. तशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. कारण का तर सध्याचा वर्तमान काळ आणि भविष्याचा विचार करत असताना भूतकाळाची सांगड घातल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी भविष्य घडवता येत नाही. म्हणून या ठिकाणी कोणीतरी म्हटलेलं आहे, भूतकाळाच्या खांद्यावर इतिहासाची बंदूक ठेवून चालू वर्तमान काळ घडवावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला भविष्य काळाची नांदी आपल्या हातात आलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, मी काय म्हणतोय. जर आपल्याला आपल्या चालू वर्तमान काळाची आणि उज्ज्वल भविष्याची जर काळजी असेल, आपल्याला तशा प्रकारचा प्रयत्न करायचा असेल, तर ह्या तिन्ही काळाची सांगड घातल्याशिवाय आपलं भविष्य उज्ज्वल घडवता येत नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणून भूतकाळात जाऊन आपल्याला तत्कालीन परिस्थिती, त्यावेळेची धर्मयुद्धे अभ्यासावी लागतात, तेव्हा उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवता येतं. अर्थातच भारताचा आणि इतर राष्ट्रांचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. पुन्हा एकदा वाक्य सांगतोय, भूतकाळाच्या खांद्यावर इतिहासाची बंदूक ठेवून, किंवा याला पलटून घेतलं तरी चालेल, इतिहासाच्या खांद्यावर भूतकाळाची बंदूक ठेवून चालू वर्तमान काळ घडवावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला या ठिकाणी उज्ज्वल भविष्याचा आस्वाद घेता येतो. म्हणजे भूतकाळाला, वर्तमान काळाला आणि भविष्य काळाला, या तिन्ही काळाची जेव्हा सांगड या ठिकाणी घातली जाते, तेव्हा आपलं भविष्य उज्ज्वल घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने आपल्याला 11व्या शतकामध्ये जायचंय आणि 11व्या शतकामध्ये या तिन्ही शहराचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कोणत्या तीन शहराचा अभ्यास? जेरुसलेम, बेथलेहेम आणि जीव. आणि या तिन्ही शहरावर जे काही ख्रिश्चन अनुयायी होते, जे इस्लाम अनुयायी होते, यांच्या माध्यमातून ते पवित्र असं समजलं जात असायचं, त्यांच्यावर आपलं वर्चस्व असायला पाहिजे, अशा प्रकारची विचारसरणी त्या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच जे काही इस्लामी सत्ताधीश होते तत्कालीन परिस्थितीमध्ये, तत्कालीन या शब्दाचा अर्थ कळत असेल, तत्कालीन शब्दाचा अर्थ सर्वांना उमगत असेल, कळत असेल, तत्कालीन या शब्दाचा अर्थ कोणाकोणाला माहिती आहे? सांगता येईल? नाही सांगता येणार, मी त्याचा उलगडा करून देतोय. तत्कालीन म्हणजे पाठीमागे होऊन गेले. त्याचं जर उदाहरण आपल्याला सांगायचं असेल, आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. देवेंद्र फडणवीस, माननीय देवेंद्र फडणवीस सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, परंतु आज ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत का? नाही. तर त्यांना त्यांच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री पद भोगता आलं, म्हणून त्यांना आज सद्यस्थितीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री म्हणायचं. म्हणजे होऊन गेले. जसे या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, म्हणजे त्या काळामध्ये होऊन गेलेले मुख्यमंत्री सध्या आहेत का? नाही आहेत. म्हणजे असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला घेता येईल. म्हणून या ठिकाणी तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना जे काही इस्लामी सत्ताधीश होते, सत्ताधीश ज्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या आहेत, ज्यांनी सत्ता काबीज केलेली आहे, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इस्लामी सत्ताधीश होते, तर त्या इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यामध्ये ही तीन शहरं होती. कोणती तीन शहरं होती? नंबर 1 जेरुसलेम, नंबर 2 बेथलेहेम आणि नंबर 3 जीव. हे तीन शहरं होती. यांच्यावर पूर्णतः ताबा इस्लामी सत्ताधीशांचा होता, इस्लामी राजवटीचा होता. कारण इस्लाम धर्माची स्थापनाच इसवी सन 610 मध्ये झालेली होती. परंतु 11व्या शतकाचा अभ्यास आपण करतोय. 11व्या शतकामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपली सत्ता रोवण्याचं काम केलेलं होतं, सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलेलं होतं. आणि त्याच सत्ताधीशांच्या हातामध्ये या तिन्ही शहराच्या चाव्या होत्या, त्यांच्यावर वर्चस्व त्यांचं होतं.
सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केलेला होता, कारण त्या तिन्ही शहरांना पवित्र समजलं जात असायचं. मग त्या सत्ताधीशांच्या ताब्यामध्ये ही 3 शहरं जशा प्रकारची होती, त्या अनुषंगाने ती तिन्ही शहर जे पवित्र समजली जाणारी 3 शहर जी आहेत, ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांसाठी आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी अतिशय पवित्र समजले जाणारी जी 3 शहरं आहेत, त्या 3 शहरांना इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी, पहा लक्षात घ्या, इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात ही 3 शहरं गेलेली आहेत 11व्या शतकामध्ये, आणि त्या इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यामधून ती शहरं आपल्याला परत मिळवायची आहेत. आणि परत मिळवण्यासाठीच जे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत, ख्रिश्चन धर्माला मानणारा जो वर्ग आहे, अनुयायी शब्दाचा अर्थ असा सुद्धा आपल्याला घेता येईल, ख्रिश्चन धर्माला मानणारा संपूर्ण वर्ग, ख्रिश्चन धर्माच्या तत्वानुसार चालणारा वर्ग, ख्रिश्चन धर्माच्या ध्येय धोरणानुसार चालणारा वर्ग. मग जे ख्रिश्चन धर्माला मानणारा जो वर्ग आहे, जे अनुयायी आहेत, तर त्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या युद्धांना, आता ही धर्मयुद्धाची व्याख्या येते पहा, ही गोष्ट लक्षात घ्या. आपण धर्मयुद्धांच्या व्याख्येपर्यंत गेलो. सुरुवात कुठून झाली? त्या 3 शहरापासून झाली, जेरुसलेम पासून, बेथलेहेम पासून आणि ज्यू शहरापासून. आणि 2 धर्मामध्ये ती तिन्ही शहरं अतिशय पवित्र समजली जात असायची. 11व्या शतकामध्ये ती तिन्ही शहरं इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ती तिन्ही शहरं परत मिळवण्यासाठी या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचे जेवढे काही अनुयायी आहेत, त्या अनुयायांच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची युद्धे करण्यात आली, आक्रमणे करण्यात आली. तर त्याच युद्धांना या ठिकाणी धर्मयुद्धे असं समजलं जाऊ लागलं. आणि याच धर्मयुद्धांना, आता धर्मयुद्धाची व्याख्या अतिशय सोप्या शब्दात मी सांगणार आहे. याच धर्मयुद्धांना दुसरा पर्यायी शब्द सुद्धा वापरला जातो, दुसऱ्या शब्दाने सुद्धा ओळखलं जातं. अर्थातच धर्मयुद्धे म्हणजे क्रुसेड्स होय असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. धर्मयुद्धे म्हणजे काय? क्रुसेड्स. मग आता धर्मयुद्धे आणि क्रुसेड्स हे एकच शब्दप्रयोग आहे, फक्त पर्यायी शब्दप्रयोग वापरलेला आहे. धर्मयुद्धे म्हणजे क्रुसेड्स, क्रुसेड्स म्हणजे धर्मयुद्धे. मग आता क्रुसेड्स म्हणजे धर्मयुद्धे असं जर असेल तर यांची व्याख्या कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल, याची डेफिनेशन आपल्याला कशा पद्धतीने सांगता येईल, ही आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. हे या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे. यदा कदाचित यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो 12वी बोर्ड परीक्षेमध्ये. म्हणून या ठिकाणी धर्मयुद्धे म्हणजे काय हे आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. जसं आपण प्रबोधनाची व्याख्या पाहिलेली होती पाठीमागच्या ऑनलाईन अध्यापन पिरियडमध्ये, प्रबोधनाची व्याख्या पाहिली. सर्व विद्यार्थ्यांना ती ज्ञात झाली असेल, सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास सुद्धा केलेला असेल. यावर मी परीक्षा पुन्हा घेणार आहे, यावर तुम्हाला प्रश्न मी पुन्हा विचारणार आहे. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून माझ्यापर्यंत यायला पाहिजे, आणि ते येणार आहे याची 100% मला खात्री आहे. मग प्रबोधनाची व्याख्या काय सांगता येईल सांगा बरं. मी एका वाक्यात सांगितलेली होती. आता या ठिकाणी बरेचसे व्यक्तिप्रवाह आहेत, बरेचसे विद्यार्थी आहेत, सर्वांनाच ती व्याख्या अवगत असेल असे मी गृहीत धरत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलचा वापर सुद्धा होत नसेल किंवा ते करत सुद्धा नसतात. मग आता प्रबोधन म्हणजे काय हे आपण मागच्या तासिकेमध्ये अभ्यासलं. एका वाक्यामध्ये त्याची व्याख्या आपण सांगितलेली होती. त्याच अनुषंगाने धर्मयुद्धाची व्याख्या सुद्धा एका वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची. पुन्हा एकदा मी सांगतोय, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करायचा. धर्मयुद्धाची व्याख्या आपण एका वाक्यात सांगितलेली होती. ज्या काळात आधुनिक युगाचा पाया रचला गेला त्या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. हे प्रबोधनाची व्याख्या पाहिली पाठीमागच्या तासिकेमध्ये. आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे धर्मयुद्धे.
आणि या धर्मयुद्धाची एका वाक्यात व्याख्या तयार करायची. प्रबोधनाची व्याख्या कशी सांगितली? ज्या काळात आधुनिक युगाचा पाया घातला गेला त्या काळाला काय म्हटलं जातं? प्रबोधन युग असं म्हटलं जातं. त्या प्रबोधन युगामध्ये 3 घटना घडून आलेल्या होत्या. नंबर 1 प्रबोधन, नंबर 2 भौगोलिक शोध आणि नंबर 3 युरोपातील धर्मयुद्धाच्या चळवळी. याच कारणामुळे आधुनिक युगाचा पाया घालण्यात आलेला होता. म्हणून आधुनिक युगाच्या पाया घातला गेलेल्या युगाला या ठिकाणी धर्मयुग असं म्हटलं जातं. हे आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं होतं. आज आपल्याला या ठिकाणी आजच्या तासिकेत पाहायचं आहे धर्मयुद्धाची व्याख्या, अर्थातच क्रुसेड्स म्हणजे काय. आता क्रुसेड्स म्हणजे काय? अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने या ठिकाणी सांगता येईल. जास्त गोंधळून जायची गरज नाही. धर्मयुद्ध शब्दप्रयोग वेगळा वापरलेला आहे, क्रुसेड शब्दप्रयोग वेगळा वापरलेला आहे, असं काही नाही, काहीच नाहीये. दोन्हीही शब्दप्रयोग एकाच वाक्यासाठी किंवा एकाच अर्थाने वापरलेले आहेत. धर्मयुद्धे म्हणजे क्रुसेड्स, क्रुसेड्स म्हणजे धर्मयुद्धे. एकाच अर्थाने या ठिकाणी दोन्ही शब्दप्रयोग वापरलेले आहेत. मग क्रुसेड्स म्हणजे काय किंवा धर्मयुद्धे म्हणजे काय हे जाणून घेत असताना ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढ्यांना धर्मयुद्धे असे म्हणतात. एका वाक्यात या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन सांगता येईल. एकाच वाक्यामध्ये, जास्त लांबलचक आटापिटा द्यायची गरज नाही, कपाळावर आट्या उमटून घ्यायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला व्याख्या सांगता येईल. कशी सोप्या पद्धतीने? जशी मी प्रबोधनाची सांगितलेली होती, प्रबोधन युग म्हणजे काय सांगितलेलं होतं. आता या दोन्ही व्याख्या या ठिकाणी एका वाक्यात आपण जाणून घेऊया. प्रबोधन युग म्हणजे काय? ज्या काळामध्ये आधुनिक युगाचा पाया घातला गेला त्या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. एक व्याख्या क्लिअर झाली, एक डेफिनेशन क्लिअर झाली. याच्यानंतर आता दुसरी व्याख्या आपण पाहूया धर्मयुद्धे. आता धर्मयुद्धाची अशीच एका वाक्यामध्ये व्याख्या पाहिजे. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी, जो ख्रिश्चन धर्माला मानणारा संपूर्ण वर्ग आहे त्या वर्गातल्या लोकांनी, अनुयायी म्हणजे ख्रिश्चन धर्माला मानणारा वर्ग किंवा ते लोक, ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढ्यांना धर्मयुद्धे असे म्हणतात. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढ्यांना धर्मयुद्धे असे म्हणतात. त्यांनाच क्रुसेड्स असं म्हटलं जातं. आता हे दोन व्याख्या क्लिअर झाल्या. आता दोन व्याख्या क्लिअर झाल्याच्या नंतर या ठिकाणी या व्याख्येमध्ये शब्दप्रयोग आलेला आहे. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढ्यांना धर्मयुद्धे म्हटलं जातं किंवा क्रुसेड्स असे म्हटलं जातं. मग याच्या पुढे मी जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतोय की ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी लढे का दिले? आता कुणाला सांगता येईल सांगा? याच्यावर अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा आणि पुन्हा याचं उत्तर माझ्याकडे सांगा. या व्याख्येमध्येच दडलेलं आहे पहा. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेले लढे किंवा त्या लढ्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? त्या लढ्यांना या ठिकाणी धर्मयुद्धे असं म्हटलं जातं किंवा क्रुसेड्स असं म्हटलं जातं. मग ते लढे का उभा करण्यात आलेले होते? ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी लढे देण्याचं कारण काय? याच्या पाठीमागे आपण जाणून घेतलेलं आहे. याच्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण समजून घेतलेलं आहे. इस्लाम धर्माच्याही बाबतीत जाणून घेतलेलं आहे, ख्रिश्चन धर्माच्याही बाबतीत जाणून घेतलेलं आहे. हे दोन्ही धर्म आणि या धर्मांना मानणाऱ्या जो काही वर्ग आहे, जे अनुयायी लोक आहेत, तर ते दोन्ही धर्मातील अनुयायी 3 शहरांना अतिशय पवित्र असे समजले जात असायचे. मग 3 शहर पवित्र समजले जात असायची. ती 3 शहर कोणती? नंबर 1 जेरुसलेम, नंबर 2 बेथलहेम आणि नंबर 3 जीव. या तिन्ही शहरांसाठीच, या पवित्र समजल्या जाणाऱ्या शहरांसाठीच
या ख्रिश्चन धर्मातील अनुयायांनी लढे उभारलेले होते. ती शहरं परत आपल्या ताब्यात आली पाहिजेत जे इस्लामांच्या ताब्यात आहे. इस्लामाकडनं पुन्हा ते आपल्या ताब्यात आले पाहिजेत अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याच विचाराने त्यांनी लढे उभा केले. त्या लढ्यांना या ठिकाणी धर्मयुद्धे असे म्हटले जातात. असं आपल्याला या ठिकाणी ह्या दोन्ही व्याख्या सांगता येतात. नंबर 1 प्रबोधनची आणि नंबर 2 धर्मयुद्धाची. कारण का तर आपल्याला ओझरतो जाता येत नाही. याचं स्पष्टीकरण देतच आपल्याला या ठिकाणी जाता येतं. कालच्या तासिकेमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं विवेचन आमच्या श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेडच्या प्राध्यापिका सौ स्वामी संगीता मॅडम यांनी केलेला आहे. त्यांनी घटक क्रमांक 1 आणि घटक क्रमांक 2 यावर प्रकाश टाकला. मला सुद्धा खूप आनंद वाटला. त्यांनी जसा या ठिकाणी प्रकाश टाकला त्या अनुषंगाने विद्यार्थ्याची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण पद्धतीने याची माहिती मिळाली पाहिजे. या अनुषंगाने मी हा घटक क्रमांक 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास स्पष्टीकरणात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. म्हणूनच ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला क्लिअर झाल्या. दोन्हीची व्याख्या आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाली. प्रबोधनाची व्याख्या सुद्धा क्लिअर झालेली आहे. धर्मयुद्धाची व्याख्या सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. अर्थातच धर्मयुद्धांना क्रुसेड्स म्हणतात हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. आणि ते क्रुसेड्स किंवा धर्मयुद्धे उभा करण्याची कारण सुद्धा आपण या ठिकाणी एका वाक्यात समजून घेतलेली आहे. जे पवित्र समजली जाणारी 3 शहरं आहेत त्या 3 शहरांना इस्लाम धर्मीयांच्या वर्चस्वाखालून आपल्या ताब्यात घेण्यात यावेत या विचाराने ही वेगवेगळ्या प्रकारची युद्धे त्या ठिकाणी झाली किंवा लढे त्या ठिकाणी उभा करण्यात आले. त्या लढ्यांना या ठिकाणी धर्मयुद्ध म्हणून नावारूपाला आणलं गेलेलं आहे किंवा समजलं गेलेलं आहे किंवा संबोधलं गेलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर नेक्स्ट मुद्दा आपण पाहूया धर्मयुद्धांना पाठिंबा. यामध्ये दुसरा मुद्दा येतो युरोपातील धर्मयुद्धे. याच मध्ये दुसरा मुद्दा येतोय धर्मयुद्धांना पाठिंबा. आता या धर्मयुद्धांना पाठिंबा कसा दिला, कोणी दिला, या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. धर्मयुद्धे म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं. परंतु याच धर्मयुद्धांना पाठिंबा कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी सविस्तर थोडक्यात जाणून घ्यायचंय. अर्थातच धर्मयुद्धांना पाठिंबा देत असताना जी काही वेगवेगळ्या प्रकारची धर्मयुद्धे झालेली आहेत तर या धर्मयुद्धाच्या कल्पनेने संपूर्ण युरोपातील लोक हे भारावून गेलेले होते. आता धर्मयुद्ध म्हटल्याच्या नंतर ही जी काही कल्पना आहे सगळ्या देशभरामध्ये युरोप देशामध्ये संपूर्ण या ठिकाणी पसरली गेली की धर्मयुद्ध या ठिकाणी उभा केली गेलेली आहे. ही जी काही कल्पना आहे तर ह्या कल्पनेमुळेच लोकांच्या मनामध्ये एक वेगळेपण निर्माण झालं किंवा एक वेगळेपणा दिसून येऊ लागला. सर्वच लोक या ठिकाणी भारावून गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. सर्व लोक या ठिकाणी भारावून गेलेली आपल्याला जसे दिसून येतात त्याच अनुषंगाने एकंदरीत याच काळामध्ये जे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख असतात, प्रत्येक धर्मामध्ये प्रमुख असतो. हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, जैन धर्म असेल, पारशी धर्म असेल, असे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही धर्म आहेत तर त्या प्रत्येक धर्माचे जे प्रमुख असतात त्यांना धर्मगुरू सुद्धा म्हटलं जातं. अर्थातच या ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या प्रमुखांना पोप असं म्हटलं जातं. जेव्हा या ठिकाणी धर्मयुद्धांची हवा चालायला लागलेली होती, धर्मयुद्धे या ठिकाणी पुढे येऊ लागलेली होती, त्यावेळेस युरोपातील लोकांना
लोकांमध्ये एक वेगळी भावना निर्माण झालेली होती, सर्व लोक भारावून गेलेले होते. त्या अनुषंगाने एकंदरीत त्याच काळामध्ये जे ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू होता, अर्थातच पोप. प्रत्येक धर्माला धर्मगुरू असतो. ख्रिश्चन धर्माला धर्मगुरू आहे, इस्लाम धर्माला धर्मगुरू आहे, बौद्ध धर्माला धर्मगुरू आहे, सगळ्या धर्माला धर्मगुरू असतात. त्या अनुषंगाने या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा जो धर्मगुरू आहे, अर्थातच पोप नावाचा जो धर्मगुरू आहे, तर त्या पोप नावाच्या धर्मगुरूंनी अशा प्रकारचा एक फतवा काढला. फतवा काढणे या शब्दाचा अर्थ लक्षात येईल, आदेश देणे किंवा लोकांना सूचित करणे. अशा प्रकारचा एक त्यांनी फतवा काढला की या धर्मयुद्धामध्ये जे जे लोक सामील होतील, ख्रिश्चन धर्माची धर्मयुद्ध कशासाठी घडलेली आहे ती तुम्हाला माहिती आहे. कशासाठी घडलेली आहे? जे इस्लाम धर्माच्या सत्ताधीशांनी पवित्र समजली जाणारी 3 शहरं ताब्यात घेतलेली होती, जेरुसलेम, बेथलहेम आणि जीव. हे तिन्ही शहरं परत आपल्याकडे परत यावी या विचाराने ही धर्मयुद्ध सुरू झालेली होती. यामुळेच ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू पोप यांनी सर्व ख्रिश्चन धर्मातील अनुयायांना सूचित केले, आदेशित केले की जी लोक या धर्मयुद्धांमध्ये सामील होतील, धर्मयुद्धांना पाठिंबा देतील, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने मध्ये राहतील, त्या लोकांसाठी, अशा लोकांना जे धर्मयुद्धामध्ये सामील झालेले आहेत, अशा लोकांना किंवा अशा लोकांच्या संदर्भात किंवा बाबतीत जी लोक या ठिकाणी या युद्धामध्ये सामील होणार आहेत, अशा लोकांच्या संदर्भात पापक्षालन या लोकांसाठी शब्दप्रयोग वापरलेला आहे. जी धर्मयुद्धामध्ये सामील झालेली लोक आहेत, काय म्हणते मी, जी लोक धर्मयुद्धामध्ये सामील होणार आहेत आणि त्या लोकांसाठी हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरला गेलेला आहे. पापक्षालना संदर्भात, पापक्षालना संदर्भात. आता या ठिकाणी अगदी सोपा शब्दप्रयोग आलेला आहे. कसा शब्दप्रयोग आलेला आहे? अगदी सोपा शब्दप्रयोग आलेला आहे. जी लोक धर्मयुद्धात सामील होतील अशा लोकांच्या पापक्षालना संदर्भात. व्हॉट इज दिस पापक्षालन? कुणाला सांगता येईल सांगा बरं? पापक्षालन म्हणजे काय? धर्मयुद्ध, धर्मयुद्धात ना पाठिंबा या मुद्द्याअंतर्गत पापक्षालन हा शब्दप्रयोग आलेला आहे. व्हॉट इज दिस पापक्षालन? पापक्षालन म्हणजे काय? आता पापक्षालन या शब्दाचा अर्थ मीच सांगतोय. पापक्षालन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने होतोय. शब्दशः अर्थ जर घेतला तर पापक्षालन या शब्दाचा अर्थ होतोय प्रायश्चित करणे. काय होतो शब्दाचा अर्थ? प्रायश्चित करणे. मग हा शब्दप्रयोग प्रायश्चित करणे यासाठी पापक्षालन हा शब्दप्रयोग या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू पोप यांनी वापरला. तो शब्दप्रयोग वापरण्याच्या पाठीमागचं कारण अर्थातच प्रायश्चित करणे याचा जर पर्यायी अर्थ जाणून घेतला, एखाद्या व्यक्तीच्या हातून कळत न कळत जर एखादा गुन्हा घडलेला असेल, जर एखादी चूक घडलेली असेल, तर त्या चुकीसाठी जी प्रायश्चित करण्याची वेळ येते, तर त्यातून त्यांना सवलत देण्याचं काम या धर्मगुरू पोप यांनी केलं. म्हणजे अशा प्रकारची सूचना सर्वांसाठी सांगितली. एखाद्याच्या हातून जर कुणाची चूक झालेली असेल, त्याच्या बदल्यामध्ये प्रायश्चित करायची ज्यांच्यावर वेळ येते, तर त्यांना सवलत देण्यात येईल, संधी देण्यात येईल, अशा प्रकारचा विचार मांडण्याचं काम किंवा अशा प्रकारचा फतवा काढण्याचं काम या ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू पोप यांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच या ठिकाणी पापक्षालन या शब्दाचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीने घेता येईल, प्रायश्चित करणे. आपल्या इतिहासामध्ये असे बरेचसे शब्दप्रयोग आलेले आहेत. पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतं, काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं. आता पापक्षालन या शब्दाचा अर्थ
काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल. याच्यासोबतच दर्यावर्दी हा एक शब्दप्रयोग आहे, आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. दर्यावर्दी. आता दर्यावर्दी या शब्दाचा अर्थ कुणाला सांगता येईल? दर्यावर्दी हा शब्दप्रयोग कुणाला सांगता येईल किंवा शब्दाचा अर्थ कुणाला सांगता येईल? असे शब्द आपल्याला अनेक आलेले आहेत. पापकशालन असेल, दर्यावर्दी असेल. आता ऑनलाईन अध्यापन करत असताना आणि आमचे विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी यायला लागलेल्या आहेत. तर त्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन पद्धतीने समाधान या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात करत आहोत. बरेचसे विद्यार्थी जे काही अवघड शब्द आलेले आहेत ते अवघड शब्द आम्हाला स्पेशली आमच्या वैयक्तिक अकाउंटवर पाठवत आहेत. त्यांचं सोल्युशन सुद्धा आम्ही व्यवस्थित पद्धतीने देत आहोत. तसे शब्दप्रयोग या ठिकाणी आलेले आहेत. पापकशालन असेल, दर्यावर्दी असेल. आता टाकसाळ हा शब्दप्रयोग अगदी सोपा आहे, पण विद्यार्थ्यांना माहिती नाही. टाकसाळ सारखा शब्दप्रयोग असेल. टाकसाळ म्हणजे नाणे पाडण्याचं ठिकाण, अगदी सोपं आहे. ज्या ठिकाणी नाणे पाडले जाते त्याला टाकसाळ असं म्हटलं जातं. तसं दर्यावर्दी, ज्याला नावाडी म्हटलं जातं, ज्याला नाविक म्हटलं जातं, ज्याला खल्लासी म्हटलं जातं, जो नाव हाकणारा असतो त्यालाच दर्यावर्दी म्हटलं जातं. असा शब्दांचा उलगडा करून देण्याचं काम आपण या ठिकाणी ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. म्हणूनच हा शब्दप्रयोग जो आलेला आहे पापकशालन, पापकशालन या शब्दाचा अर्थ प्रायश्चित असा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आणि ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू जे आहेत तर त्या ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी अशा प्रकारचा संदेश ख्रिश्चन अनुयायांनी दिला की जे लोक या धर्मयुद्धांमध्ये सामील होतील तर त्यांच्या पापकशालन संदर्भात विचार केला जाईल, त्यांना सवलत दिली जाईल किंवा सवलती जाहीर केल्या जातील. अशा प्रकारचा फतवा या पोप यांनी काढलेला आपल्याला पाहायला मिळतो असे या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. कारण का तर याच धर्मयुद्धामुळे युरोपातील तिन्ही क्षेत्र पूर्णतः कारणीभूत ठरलेले होते. युरोपातील तिन्ही क्षेत्र, त्यामध्ये सोशियल फील्ड असेल, एज्युकेशनल फील्ड असेल किंवा पॉलिटिकल फील्ड असेल, हे तिन्ही फील्ड किंवा तिन्ही क्षेत्र तेवढेच कारणीभूत ठरलेले होते. म्हणूनच या ठिकाणी धर्मयुद्ध पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळतात किंवा धर्मयुद्धांची सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. युरोपातील तिन्ही क्षेत्र म्हणतोय, सोशियल फील्ड, पॉलिटिकल फील्ड आणि एज्युकेशनल फील्ड. अर्थातच सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र, ह्या तिन्ही क्षेत्रांचा विचार जर केला तर ही तिन्ही क्षेत्र तेवढेच कारणीभूत या युरोपातील धर्मयुद्धांसाठी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. कारण तर याच तिन्ही क्षेत्राच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी पुढे आलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याच गोष्टींमुळे या ठिकाणी धर्मयुद्ध निर्माण झालेली किंवा धर्मयुद्धांची नांदी या ठिकाणी पेरली गेलेली आपल्याला पाहायला मिळते असं सुद्धा आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. जसं धर्मयुद्ध या तिन्ही क्षेत्रांमुळे, या तिन्ही क्षेत्रातील कारणांमुळे पुढे आली गेली, त्याच अनुषंगाने रोमन सम्राटांना सुद्धा, जे रोमन सम्राट होते तर त्या रोमन सम्राटांना सुद्धा धर्मयुद्धांच्या आधारे रोमन लोकांनी किंवा रोमन सम्राटांनी सुद्धा या ठिकाणी विचार केला, धर्मयुद्धाचा आधार आपण घेतला पाहिजे आणि त्या धर्मयुद्धाचा आधार घेऊन आपण सुद्धा एक दोन प्रांत जिंकून घेतले पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्या रोमन सम्राटांच्या मनात येऊ लागला. म्हणून त्यांनी सुद्धा एकत्रित या ठिकाणी सिरिया, ख्रिश्चन धर्मांनी किंवा ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी इस्लाम धर्माच्या ताब्यात असलेली जे पवित्र समजली जाणारी 3 शहरे परत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लढे उभी केली. ती 3 शहरे कोणती? जेरुसलेम, बेथलेहम आणि जीव. हे तिन्ही शहर परत मिळवण्यासाठी लढे उभे केली. त्या लढ्यांना धर्मयुद्ध किंवा क्रुसेड्स म्हटले गेली. त्याच अनुषंगाने रोमन सम्राटांनी सुद्धा धर्मयुद्धाचा आधार घेऊन, धर्मयुद्धांचाच वापर करून
सिरिया आणि आशिया मायनर, सिरिया आणि आशिया मायनर ही दोन शहरं जी आहेत, ही दोन शहरं स्वतःची आपल्या ताब्यात आली पाहिजेत म्हणून स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या दोन्ही शहरावर ताबा आपला असला पाहिजे, हे दोन्ही शहरं आपल्या ताब्यात असली पाहिजेत, अशा प्रकारचा विचार रोमन सम्राटांच्या मनात येऊन आला. आणि त्या रोमन सम्राटांनी या दोन्ही शहरावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना सत्ता प्रस्थापित करायची होती. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना रचली, धर्मयुद्धांचा आधार घेतला आणि सत्ता प्रस्थापित करत असताना किंवा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच एकंदरीत इटली या देशासोबतच, जसं या ठिकाणी सिरिया असेल किंवा आशिया मायनर असेल, यासोबतच इटली या देशातील वेनिस आणि जेनोवा, वेगवेगळे देश आणि देशाची नावं आहेत. कन्फ्यूज होतं. इतिहास म्हटल्याच्या नंतर खूप पाठीमागे जावं लागतं. मग पाठीमागे जाऊन टोटली अभ्यास करून आपल्याला स्वनिर्माण करावं लागतं, तेव्हा कुठे इतिहास आपल्याला समजतो. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं. स्वामी विवेकानंद विद्यार्थ्यांसाठी वारंवार ते वाक्य प्रत्येक सभेमध्ये वापरत असायचे. विद्यार्थ्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित केलेलं असायचं, विद्यार्थ्यांना जिथं मार्गदर्शन करायचंय अशा ठिकाणी स्वामी विवेकानंद वारंवार ते शब्दप्रयोग वापरायचे, वाक्य वारंवार वापरायचे. कोणतं वाक्य? जर विद्यार्थ्यांना यश प्राप्त करायचं असेल, जर विद्यार्थ्यांना खूप मोठं व्हायचं असेल, तर त्यासाठी स्वामी विवेकानंद या ठिकाणी वारंवार विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी वाक्यरचना वापरत असायची. ती वाक्यरचना म्हणजे उठा तरुणांनो, उठा तरुणांनो आणि तरुणींनो, झोपेतनं जागे व्हा. आता तुम्ही 12वी वर्गामध्ये शिकताय, इथून तुमच्या करिअरची सुरुवात होतीये, तुमच्या लाईफला टर्निंग पॉइंट इथून मिळणार आहे. म्हणून स्वामी विवेकानंद या ठिकाणी म्हणतात, उठा तरुणांनो आणि तरुणींनो, झोपेतनं जागे व्हा आणि गरुडासारखी झेप घ्या. उठा तरुणांनो आणि तरुणींनो, झोपेतनं जागे व्हा आणि गरुडासारखी झेप घ्या. दिशा तुमच्याकडे आपोआप चालून येते. उठा तरुणांनो आणि तरुणींनो, झोपेतनं जागे व्हा आणि गरुडासारखी झेप घ्या. दिशा तुमच्याकडे आपोआप चालून येतील आणि जे यश तुम्हाला मिळवायचं आहे ते यश तुमच्या पायाचं चुंबन घेतल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या पायाचं चुंबन घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी या विचारधारेचा मनोमनी अभ्यास करून अभ्यासाला लागलं पाहिजे आणि गरुडासारखी झेप तुम्ही घेतली पाहिजे. जर यशापर्यंत जायचं असेल, यशाला गवसणी जर घालायची असेल, तर आपल्या मनावरची मरगळ झटकली पाहिजे. अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास तुम्ही करणार आहे. कसेही अवघड शब्द प्रयोग येऊ द्या, पापक शालन असो, दर्यावर्दी असो, जे काही पुढे येणारे शब्दप्रयोग आहेत, तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये टिपून ठेवला पाहिजे. प्रश्न उत्तर तुम्ही सोडवले पाहिजे, नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे आणि त्यातून स्वनिर्माण करता आलं पाहिजे. सगळेच विद्यार्थी सारखे नसतात, परंतु त्यातील काही हिरे असतात. जसं संस्कृत मध्ये म्हटलं जातं, पिंडे पिंडे मातृभिन्ना. व्हॉट इज दिस पिंडे पिंडे मातृभिन्ना? सगळेच विद्यार्थी सारखे असतात का? नसतात. त्यासाठी पिंडे पिंडे मातृभिन्ना म्हणजे व्यक्ती तितक्या समोरचं समजून घ्या. हा संस्कृत शब्दप्रयोग त्या विद्यार्थ्यासाठी वापरलेला आहे. सर्व विद्यार्थी सारखे नसतात.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा प्रवृत्ती असतात. त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वांनी आपापल्या पद्धतीने अभ्यास करून स्वतःमध्ये स्वनिर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आणि तो प्रयत्न कधी साध्य होतो? जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागता, धर्मयुद्धांची कारणे तुम्ही लक्षात घेता, धर्मयुद्धांना पाठिंबा कोण दिलेला आहे हे लक्षात घेता, किंवा रोमन सम्राटांनी कोणत्या 2 देशावर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता हे लक्षात घेता. तेव्हा स्वनिर्माण, तेव्हा तुम्ही सिद्ध होऊ शकता. म्हणून एकंदरीत या ठिकाणी रोमन सम्राटांनी सिरिया आणि आशिया मायनर या 2 देशावर सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलेलं होतं. त्याच अनुषंगाने जे काही इटली देश आहे, इटली असेल तर इटली देशामध्ये जे 2 शहर आहेत त्यामध्ये वेनिस आणि जेनिवा या दोन्ही शहरामध्ये व्यापारी सहसंबंध मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये प्रस्थापित झालेले होते. विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी निर्माण झालेली होती. त्या लोकांमध्ये 4 चौकार उच्चारले जात असायचे, वापरले जात असायचे. तर या ठिकाणी पुन्हा 4 चौकार आले. आता 4 चौकार कसे आले सांगा बरं? 4 चौकार कशाला म्हणायचे? आणि 4 चौकार प्रत्येकाच्या जीवनामध्ये सोबत असायलाच पाहिजे, तरच मानवी जीवन सुजलाम सुफलाम आणि उच्चतम होतं. मग 4 चौकार कोणते? नंबर 1 आचार, नंबर 2 उच्चार, नंबर 3 विचार आणि नंबर 4 सदाचार. आचार, विचार, उच्चार, सदाचार हे 4 चौकार जर प्रत्येक मानवाच्या सोबत जर असतील, प्रत्येक विद्यार्थ्याच्या सोबत जर असतील, तर त्या विद्यार्थ्याचं जीवनमान अतिशय सुजलाम सुफलाम आणि उच्चतम दर्जाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसाच विचार या 2 देशाच्या व्यापारिक सहसंबंधामध्ये निर्माण झालेला होता. आचार विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी होऊ घातलेली होती. किंवा त्याच शहरामध्ये जे काही धनिक लोक होते, धनिक कुणाला म्हटलं जात असायचं? धनिक या शब्दाचा अर्थ होतो. जसं मी आता पापक शालन शब्दाचा अर्थ सांगितला, जसं दर्यावर्ती या शब्दाचा अर्थ सांगितला, तसं धनिक कुणाला म्हटलं जातं? जे गडगंज अशा प्रकारचे श्रीमंत लोक, ज्यांच्याकडे सर्व संपत्ती सधनता मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रकारची लोक. मग त्या शहरामध्ये जे काही धनिक लोक होते, तर त्या धनिकांनी किंवा धनिक लोकांनी मध्य आशियातील बाजारपेठा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला. मध्य आशियातील बाजारपेठा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, किंवा त्यांना बाजारपेठा निर्माण करायच्या होत्या. असे जे काही वेगवेगळ्या प्रकारची कारणे त्या ठिकाणी समोर आली. आणि या सर्वच कारणांमुळे युरोपातील सत्ताधारी आणि व्यापारी यांच्या विचार विनिमयामध्ये कुठेतरी समतोलता येत नव्हती. त्याच समतोलतेमुळे किंवा त्या विचारांमुळे या सर्व व्यापार करणाऱ्या लोकांनी किंवा धनिक लोकांनी धर्मयुद्धांना पाठिंबा देण्याचं काम केलं. त्यांना सुद्धा या ठिकाणी व्यापार पेठा उभा करायच्या होत्या, किंवा रोमन सम्राटांना 2 प्रांत जिंकून घ्यायचे होते, सत्ता प्रस्थापित करायची होती. हे अशी काही वेगवेगळ्या प्रकारची कारणं जी आहेत, या सर्व कारणांमुळे या धनिकांनी, व्यापाऱ्यांनी किंवा इटलीतील वेगवेगळ्या लोकांनी ज्यांचा आचार विचार संयुक्त जुळलेला होता, अशा लोकांनी या धर्मयुद्धांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. आणि याच धर्मयुद्धाचा विचार करत असताना एकंदरीत युरोप देशामध्ये किंवा युरोप खंडामध्ये एकूण 9 धर्मयुद्धे झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिलं धर्मयुद्ध हे इसवी सन 1096 अर्थातच 1096 या काळामध्ये पहिलं धर्मयुद्ध झालं. आणि शेवटचं धर्मयुद्ध झालं इसवी सन 1187, जे 9वं धर्मयुद्ध होतं. पहिलं धर्मयुद्ध कधी झालं? 1096 मध्ये, अर्थातच 1096 मध्ये.
आणि शेवटचं धर्मयुद्ध कधी झालं, ज्याला 9वं धर्मयुद्ध म्हटलं जातं. एकूण 9 धर्मयुद्ध झालेली आहे. तर 9वं धर्मयुद्ध झालं इसवी सन 1187 मध्ये. असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे धर्मयुद्ध झाली आणि 1187 ला जे धर्मयुद्ध झालं त्या 1187च्या धर्मयुद्धामध्ये जेरुसलम जिंकून घेण्याचं काम ख्रिश्चन अनुयायांनी केलेलं होतं. परंतु जेरुसलम जरी जिंकून घेतलेला असेल तरी त्या जेरुसलमवर आणि त्यांच्या संपूर्ण परिसरावर इस्लाम धर्माचाच ताबा होता हे या ठिकाणी सिद्ध होतं. जरी जिंकलं असलं तरीही त्यांच्यावर ताबा कोणाचा होता, इस्लाम धर्माचा होता. अशा पद्धतीने धर्मयुद्धे आणि धर्मयुद्धांना पाठिंबा याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला नेक्स्ट मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे. आता धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे ही आपण उद्याच्या दशकामध्ये पाहूया. तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतोय, जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपण सर्वांनी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावे, बेलचं आयकॉन दाबून या चॅनलला लाईक करावं, जेणेकरून इतिहासातील छोट्यातल्या छोट्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचतील याचा मी काटेकोरपणे विचार करेन. त्यासाठी सर्वांना मी विनंती करतोय की माझ्या या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून लाईक करावं. तसेच आमच्याच कॉलेजच्या प्राध्यापिका सौ स्वामी संगीता मॅडम यांचं सुद्धा YouTube चॅनल आहे, त्यांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी सर्वांना विनंती करतोय आणि आज या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. नमस्कार.